तर चला फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचं. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. तिसरी लढत पाहायला मिळतं. अच्छा, या रात्रीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. त्यांचं स्वागत आमचे समालोचक साथीदार आज अच्छा या रात्रीमध्ये लहू फडके जे खेळण्यावरून बिलॉंग करतात त्यांचा आवाज तुम्ही मागच्या मॅचमध्ये ऐकला. आणि आजची ही तिसरी लढत तुम्ही पाहता जय पिंपळा देवी मानपाडा 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल साक्षी 11 आयगाव देवी नारिवली 40+ या दोन संघामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं स्वागत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकताच व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचं स्वागत, खेळाडूंचं स्वागत, दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ गुड गेम क्वालिटी क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून घडावा त्यासाठी या दोन्ही संघांना शुभेच्छा. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना पाहतोय राजू काठे हा गोलंदाज आणि बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल रजनीकांत आणि संजय हे दोन सलामीची प्रारंभिक जोडी मॅच स्टार्ट होतोय. अच्छा रात्रीतील ही पहिली लढत, दोन मॅचेस पाहिल्या आपण डे मध्ये आणि ही तिसरी लढत आपण पाहता रात्रीमधील पहिली लढत मानपाडा अगेन्स्ट नारिवली. सामना स्टार्ट होतोय. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवरती ऑनसाइडला प्रहार केलाय हवेमध्ये वेल जज कॅच फलंदाज बाद लागतो हा पहिल्याच चेंडूवरती मोठा धक्का फलंदाज बाद. आणि गडी गमावताना पाहतोय आपण पाहू शकाल मानपाडे या टीमला पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न संजयच्या माध्यमातून आणि पहिल्याच चेंडूवरती त्याला माघारी परतावा लागला. हे मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम मानपाडा या टीमला, कारण सुरुवात झाली होती मॅचला गोलंदाज राजू काटेचा चेंडू सुरेख होता. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू ऑनसाइडला प्रोटेक्शन आहे क्षेत्रशक्ती त्या. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू ऑनसाइडला प्रहार करण्याचा प्रयत्न सिंगल येते आणि या सिंगलनुसार धावफलकावरती धावसंख्या श्री गणेश आहे आपण पाहू शकाल. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट एक धावेने मात्र खोलताना पाहतोय फलंदाज रणजित या गोलंदाजाला. रणजितने एक धाव प्रहार करून स्ट्राइक रोटेट केली आहे. रजनीकांत आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी आला. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहता राजू काठे. हाय चेंडू फुलरल्यांचा होता थोडस गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाला व्यवस्थित चेंडू पकडता आला आणि या मिस्टेक झाली आहे. चेंडू सीमा पार येतोय या
रजनीकांत या फलंदाजाकडनं. गोलंदाज तयार आहे. मात्रेपाडा एंड कडनं चेंडू पार करायचा प्रयत्न, इथे इट इज आउट. फलंदाज बाद. लागतोय हा मोठा धक्का. अंपायर डिसिजन ला डिसिजन असेल बघा, कोणताही गैरवर्तणूक नकोय आपल्याला. फलंदाज बाद आहे. पंचाकडनं इशारा येतोय LBW च्या माध्यमातून. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिलाय. होऊ शकाल आपण नारिवली या संघाने. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये फार लवकर सलामी जोडी मागे परतताना पाहतोय मानपाडा या टीमकडनं. जबाबदारी आता मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती. रणजित आणि प्रवीण हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळाला होता. रजनीकांत यांच्या बॅटमधून रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लेंथ पाहिली नाही. या फलंदाज बाद झाला. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेला टीम नारिवलीने. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर राजू काटे या गोलंदाजाकडनं पॉवरप्लेचं षटक, किफायती षटक पाहायला मिळतोय. कारण दोन मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये दिले गेले आहेत मानपाडा टीमला. आणि आता मात्र या धक्क्यातून मानपाडा संघ सावरेल का? ज्या मानपाडा संघाने अगोदर खूप चांगला परफॉर्मन्स दाखवल्या सीझनमध्ये, आता काय करणार हा प्रश्न निर्माण येणाऱ्या फलंदाजावरती पाहायला मिळतो. हलक्याशा हाताने क्लिक केले, चेंडू जातोय पॉइंटला. सिंगल येते. सिंगलच्या अनुसार धाबलकावरती धाव संख्या 6 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. ज्याप्रमाणे गोलंदाज राजू काटेला आपण पाहू शकाल. राजू काटेसाठी फील्ड सिलेक्शन दिला गेला. एक नजर त्या फील्ड सिलेक्शन मध्ये पाहूया आपण. वाईडिस लॉंग ऑनला थोडासा स्क्वेअर आहे क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक पाहतोय वाईडिस लॉंग ऑफला. मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षक होतोय. मिड ऑन एक आहे, मिड ऑफ आहे. आणि त्यामधचा हा फटका पुन्हा एकदा थोडंसं फंबल होताना पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. हा दुसरा चौकार या षटकामधील चौकार. असेल नारिवली संघ. आपण दोन्ही क्षेत्ररक्षक लावून घ्या. बघा अगोदरच या सामन्यात थोडासा उशीर झाला, त्यामुळे आपल्याला वेल सुद्धा कव्हर करावा लागेल. कारण वेळेवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. दोन सामने अगोदर आपण पाहिले डे मध्ये. आजच्या रात्रीतील ही पहिली पहिली षटक समाप्त झाल्या. गोलंदाजी मार्क वरती मनोहर भोईर या गोलंदाजाला आपण पाहू शकता. गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय. वारंवार सूचना आमच्या आयोजन कमिटीकडनं दिल्या जातात. वेळेवरती थोडंसं लक्ष द्या. आपण पंचांना स्ट्रिक्टली मात्र ऑन केले जाते. आपण खेळाडूंना ताकीद द्या की लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे.
षटक क्रमांक दुसरा गोलंदाजीसाठी मनोहर भोईर गोलंदाज. पहिला बॉल पॅड वरती आलाय, मात्र अफिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी होता आणि त्यामुळे पंच दर्शकांमध्ये ऑप्शन मिस करे. नॉट आउटचा इशारा. सिंगलने धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 11 यावरती पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकारीच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 11 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. पुन्हा पाहू शकता गोलंदाजी करण्यासाठी चिंचिवली एंड करणं सध्या तो गोलंदाजी करता. पहिले षटक किफायती होतं, 2 धक्के सुद्धा गोलंदाजाने दिल्यात. इथे एज लागतोय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, तो पण चेंडूला फील्ड करेल. सिंगल. दोन्ही चेंडूवरती एक एक सिंगल प्रहार करून स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय गोलंदाजांना. मानपाडा संघ बॅटिंग करताय, गोलंदाजी करताना आपण नारिवली संघाला पाहता. जो भरत शेठ भोईर याने पुरस्कृत केलेला संघ साक्षी 11 आई गावदेवी नारिवली आणि त्यांच्या अंगेस आपल्याला पाहायला बोलतोय जय पिंपलादेवी मानपाडा 40+ या 2 संघामध्ये ही लढत आपण पाहता. पुढचा फटका केलायच होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. थोडंसं चेंडूवरती आपण पाहू शकाल, हाईटचा विचार केला, चेंडू थोडासा डीपच राहिला. रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला गोलंदाजाकडनं. मनोहर भोईर हा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अग्रेसिव्ह ठरलाय. 3 चेंडू 2 धावा खर्च केल्यात मनोहर भोईर या गोलंदाजाने. पुन्हा एकदा अपडेट हिट करण्याचा प्रयत्न. वाडीस लॉंग आपला क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. वेज जजिंग बघा, चांगली फील्ड सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलनुसार धाबलकावरती धावसंख्या वाढते, धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 13 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. 13 धाबा झाल्यात. 4 चेंडू फेकले गेल्यात मनोहर भोईर या गोलंदाजाने आणि 4 चेंडूवरती धावा खर्च केल्या 3. हवेमध्ये चेंडू, जबरदस्त स्ट्रोक, पहिला धमाका या मॅचचा येतोय हा षटकार. साधाबा बिगिट. वेट केला अगोदर, थोडंसं मागे सरला आणि त्यानंतरचा हा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका, अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. 5व्या चेंडूवरती येतोय हा षटकार. धापलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावरती 2 गडी बाद झाल्यात. मानपाडा या टीमच्या माध्यमातून ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र लेंथ पाहावी लागेल. इट इज अ वाईट. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता चेंडू, पंच दर्शवतात वाईटचा इशारा आलाय. आणि धापलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती. दशरथ सोरकादे डावडी बिलोंग करणारे आमचे ऑफिशियल पंच SP पॅनलचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण संदीप वाणे जे आडिवली गावतील आहे. 2 ऑफिशियल पंच या मॅचसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र प्रहार करतो. स्क्वेअर कटचा फटका वरती डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न क्रीज वरती पोहोचलाय, परंतु डायरेक्ट किट झाला नाहीये. क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाही. षटक समाप्त दुसरं आणि 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 21. त्यानंतर आपण जाऊया चौथा सामना असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा. आयरे आणि त्यांच्या सोबतीला असतील केसर या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये त्वरित टॉस उडवण्यासाठी यायचा. डीजे आजची सरासरी प्रत्येकी षटकाचा विचार केला तर गाठली आहे. सो आपण पाहू शकता स्पर्धा खूप मोठी स्पर्धा. आजची रात्र दुसरी या स्पर्धेची. स्वर्गवासी आपण राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे 40+ स्मृती चषक डे नाईट ही स्पर्धा आपण पाहता. आणि या स्पर्धेची आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकता पहिली लढत
आणि या पहिल्या लढतीमध्ये आपण पाहता थोडंसं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये राजू काटेने, कारण 2 विकेट कॅरी केले होते, त्यानंतरचा कमबॅक आपण पाहू शकाल मनोहर भोईर या गोलंदाजावरती 10 धावा कुठल्या, आणि त्यानंतर आपण पाहू शकाल की चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय दरम्यानचा षटक क्रमांक 30 सुरू होतोय गोलंदाजासाठी. आपण पाहता लक्ष्मण गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिलाच बॉल सुरेख होता नारिवली टीमकडनं, गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय. पात्रीपाडा एंड कडनं गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट्स गोलंदाजी, हा फटका सुरेख आहे, प्रॉपर ऑफ द मिडल, आउट ऑफ द मार्क, येतो हा षटकार. जबरदस्त टायमिंग, तंतोतंत टायमिंग पाहायला मिळाला. चुकीचा चेंडू होता आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. अजून एक मोठा स्ट्रोक, एलिव्हेशन खूप चांगला. दिस इज अ लॉंग लॉंग वे, 6 रन येतो हा आक्रमक फलंदाजी, आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि धावफलकावरती धावसंख्या खूप जलद गतीने 2 षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतो. तर 33 आकड्यावरती स्लोअर वन, थोडीशी गती, बॅक इन द हँड चेंडू फेकलाय, फटका व्यवस्थित, चेंडू बॅट वरती आला आणि या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना 2 धावा कंप्लीट. दोन धावा येतात, 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 35 या स्कोरवरती. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा दिवस रात्रभर गणेश माझ्या सोबत आहे. काल सुद्धा पाहिलं तुमच्यासाठी गणेशची जोडी कार्यरत आहे या स्पर्धेसाठी. हा चेंडू सुरेखा, नेमका फलंदाजाने हेरलं का, चेंडू सोडून दिला, परंतु चेंडू हा चांगला होता, चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लेंथवरती पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहू शकाल. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडनं. चेंडू हा ही फुलर लेनचा होता, सलगचा दुसरा डॉट चेंडू, कमबॅक केलाय गोलंदाजाने. षटक समाप्त तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजाने कमबॅक केला, 14 धावांचं षटक फेकलं. जरी 2 मोठे फटके आले परंतु अंतिम चेंडूवरती थांबवला, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आणि आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 35 आकड्यावरती पोहोचला. तर चला टॉससाठी आपण त्वरित रिपोर्ट करायचा. आयरिश संघाच्या संघनायकाने आणि घेसर संघाच्या संघनायकाने आपण त्वरित नाणेफेकीसाठी इथे मात्र यायचं आहे, कारण आपण पाहिलं की आजच्या या रात्रीतील ही पहिली लढत आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आयरे विपक्ष घेसर ही दुसरी लढत. या लढतीसाठी नाणेफेकीसाठी आपण या दोन्ही कॅप्टनला आमंत्रित करूया. दोन्ही संघांकडनं मात्र निश्चितच कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या संघनायकांना आपण आमंत्रित करूया. शेवटचं षटक संदीप गोरपेकर गोलंदाजीसाठी स्लोगरचं षटक आहे आणि या स्लोगरच्या षटकामध्ये पाहायचं टार्गेट काय असेल मानपाडा या टीमकडनं. कारण साक्षी 11 आई गावदेवी नारिवली संघ गोलंदाजी करत असताना प्रथम षटक चांगलं होतं, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना मनोहर भोईरला पाहिलं ज्याने 10 धावा खर्च केला, परंतु लक्ष्मण गोरपेकर या गोलंदाजाकडनं थोडंसं मागडं षटक पाहायला मिळालं. कारण 14 धावांचं षटक त्याने फेकला आणि धावफलकावरती धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळतं 35 या आकड्यावरती पोहोचलाय संघ मानपाडा. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय डिपेश कव्हरला, तोपर्यंत सिंगल येतं. सिंगलनुसार धावफलकावरती धावसंख्या 36 या आकड्यावरती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट, त्यानंतर आपण न पाहता डीप वाईड इज लॉंग ऑनला, वाईड इज लॉंग अप आणि त्यानंतर डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक
थर्ड मॅन पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहता अर्थात तो मिडॉनला चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची विमर्शना केली आहे. हा चेंडू क्लीन बॉल एसटी वाकवल्या फलंदाज बाद मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. सुमधुर संगीत सामना पाहतोय आपण आणि या सामन्यामध्ये आपण पाहता एका बाजूला सर उतार अप अँड डाऊन कारण या सामन्यामध्ये आतापर्यंत फाईल आहे 36 धावा 36 वरती पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला विकेट थांबवता आलं नाही या रणजितला ज्याने विस्फोटक फलंदाजी केली आहे. दरम्यानचा हा चेंडू गॅप मधून आउटफील्ड पास आहे या क्रीडांगणाची चेंडू सीमा पलीकडे येतो हा चौकार. आयोजकांकडनं ही सूचना आम्हाला येतं. पुन्हा एकदा खराब क्रिकेटच्या माध्यमातून हा दुसरा चौकार. वारंवार खराब फिल्डिंग होता सीमारेषेच्या पार. स्ट्रोक खूप चांगला होता येतो हा चौकार. नुसार हा निर्णय मी निश्चितच बनेल खूप चांगला घेतला. जो संघ इथे अनुपस्थित असेल त्या संघाला मध्ये पॅनल्टी दिली जाईल. हा चेंडू सूर्यकाय बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा सेम रिप्लाय आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु इथे चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये शिरकाव केला आणि तिथे मात्र फलंदाज हा डॉट चेंडू खेळता. धाबलकावरती धावसंख्या 44. अजूनही काही चेंडू शेष आणि या ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु अंतिम चेंडू येते डॉट. हॅपी एंडिंग आपण म्हणू शकाल नारिवली टीम साठी. 44 धावा ठोकल्यात आणि 45 धावांचं टार्गेट असेल 45 टू विन. जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येणार साक्षी 11 आईगाव देवी नारिवली संघ जे बरेच शेट भोईर याने पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहता आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी केली. आता जय पिंपला देवी मानपाडे या संघाने मॅच मध्ये खूप रहस्य निर्माण झाला खूप प्रश्न निर्माण झाल्यात आणि या प्रश्नांचं उत्तर निश्चित तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया या आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे आमचे आयोजक उपस्थित आहेत नाणेफेकी उडवण्यासाठी. आयरे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल घेसर या दोन संघामध्ये ही मोठी लढत. तर या टॉस साठी केसर आणि आयरे या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण
टॉर्च उडवण्यासाठी या स्वर्गीय गोटीराम पुंडलिक मात्रे 40+ मूर्ती चषक डे नाईट स्पर्धा आपण पाहता स्वर्गवासी राम मात्रे प्रतिष्ठान जय भोले मात्रेपाडा आयोजित ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहता। यस आपण नाणेफेकीचा कॉल आपण घेसर आणि आयरे या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। तर घेसर संघ टॉस जिंकतोय तर काय डिसाइड करणार फिल्डिंग मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय मॅचेस पाहून घेतला की अगोदरच ठरवलं होतं की आम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारणार ना मॅचेस पाहूनच घेतले कारण विकेट कशी वाढली आतापर्यंतचा खेळ तुम्ही पाहिला असेल युट्यूबच्या माध्यमातून ग्राउंड क्रीडांगणाचं आणि त्यानंतर विकेटचं काय महत्व आहे नाही ग्राउंड चांगला आहे खेळायला मजा येईल निश्चितच मात्र समोरासमोर आपण पाहू शकाल आयरे संघ हा ताकदवर संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कमीत कमी 40 पर्यंत निश्चित शुभेच्छा तुम्हाला ऑल द बेस्ट टॉस जिंकलाय आणि टॉस गमावलाय नाणेफेकी गमावल्या जर आपण आपल्या संघाने जर नाणेफेकी जिंकल्या असे काय निर्णय असतं तसं टॉस तर आमच्या बाजूनेच लागलेला असं वाटतं आम्हाला कारण बॅटिंगच घ्यायची होती टॉस जिंकून मात्र आता अगोदरचे जर 2 रात्रीचा विचार केला कालची रात्र आणि आजची रात्र जास्तीत जास्त टॉस जिंकणारा संघ हा क्षेत्ररक्षण स्वीकारता परत जे हवे होते ते तुम्हाला मिळाल्या तर धावा समोर खेळत असताना घेसरच्या किती धावांचा टार्गेट असताना कोणते फलंदाज असतील की धावा या बनवतील या विकेटवरती टार्गेट सेट करून खेळणं आणि पुन्हा त्यांची गोलंदाजी चांगली झाली तर टार्गेट विस्कटतं त्याच्यामुळे जसं असेल तसं आपण त्या गोलंदाजाला फेस करून खेळण्याचा प्रयत्न राहील आणि जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न राहील रणजीच मात्र मॅचची सिच्युएशन पाहून आम्ही निश्चित मॅच खेळण्याचा प्रयत्न करू ही प्रतिक्रिया होती आपण पाहू शकाल आयरे या संघाच्या संघनायकाचा टॉस जिंकला घेसर संघाने डिसाइड केला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केला फलंदाजी करण्यासाठी अर्थात आयरे या संघाला जाऊ या मॅचच्या दिशेने तिथे धावा ठोकल्या 44-45 टू टार्गेट 45 धावांचा आव्हान असेल 45 बनवायच्या स्वर्गवासी गोटीराम पुंडलिक मात्रे 40+ स्मृती चषक 20-25 ची स्पर्धा आपण स्पर्धा पाहतोय ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात संपूर्ण टीम आमची ग्रामीण टेनिस तटस्थ आहे कारण कालच्या रात्रीमध्ये सुद्धा गुड वर्किंग आपण पाहू शकता की कॅमेराची क्लॅरिटी जरी गुलाबी थंडी होती परंतु तो न ती विसरता मात्र तुम्हाला या क्रिकेटचा आनंद कसा देता येईल त्याच्यावरती आमच्या कॅमेरामॅनचं निश्चित लक्ष होतं कालचं जो दृश्य आम्ही पाहिलं होतं कालच्या रात्रीमध्ये जवळजवळ आपण पाहिलं की 2 पेक्षा जास्त वेळ झाला होता तरी सुद्धा एक चांगलं वर्किंग आपल्याला पाहायला मिळालं ग्रामीण टेनिसचा तर निश्चितच जेव्हा आम्ही रात्री घरी जात होतो तेव्हा तेजस सुद्धा आम्हाला रस्त्यामध्ये मिळाला आणि तेजसने सुद्धा बघितलं की खूप वेळ झाली आहे परंतु हरकत नाही आहे चांगला खेळ सर्व संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु आज वेळेवरती उपस्थित झालेत सर्व आमची संपूर्ण टीम आणि त्यानंतर तुमच्या सेवेसाठी आमची ग्रामीण टीम उपस्थित आहे आणि या स्पर्धेसाठी ते योग्य वर्किंग करतात मैदानाच्या आतमध्ये दरम्यानचा हा आपण पाहू शकाल सामना तिसरा सामना आजच्या रात्रीतील पहिला सामना आणि त्यामुळे या सामन्यामध्ये फार मजा येईल यामध्ये शंका नसेल कडीचेच आमचे समोरचे मित्र नारिवली गावचे जगदीश दादा पाटील यांच्याकडनं आयोजनाला आणि त्यानंतर नारिवली टीमला शुभेच्छा आल्यात त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो दरम्यानचा हा चेंडू सुरुवात झाली आहे डावाला पहिलाच चेंडू सुरेखरित्या चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकला चांगला चेंडू फेकला आणि त्यानंतर आपण पाहू शकाल गोलंदाज राजू काटे लक्ष्मण गोरपेकर हे 2 सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदीश दादांकडनं टीमला शुभेच्छा आयोजनाला शुभेच्छा त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो यूट्यूबच्या माध्यमातून ते सध्या
सामना एन्जॉय करतात, सतत त्यांचं शेड्यूल बिझी असतो. येथे सुद्धा रेग्युलरच्या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत ते समालोचन करण्यासाठी होत्या. बरं सातत्य कार्य त्या डे नाईट स्पर्धा सध्या सुरू आहे आणि समालोचकांना सुद्धा खूप वेळा आपल्याला पाहू शकाल आवाजाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आज थोडे ते आराम करतात, त्यामुळे सामन्यापासून व या क्रिकेटपासून वंचित राहत नाही. या आपल्या गावातील संघ खेळतोय, त्यासाठी त्या गावाच्या संघाला त्यांच्या वतीने आणि आयोजनाला शुभेच्छा येतात. साक्षी 11 आई गावदेवी नारिवली संघ सध्या आपण पाहू शकाल की ज्यांना धावा चेस करायच्या आहेत 45 धावा. हा फटका ॲक्युरेट टायमिंग, बेमिसाल फटका, चेंडू गॅप मधून इनफिल्डला बीट करणारा चौकार, पहिला ब्रँडेड चौकार. उत्तर 8 का जवाब पत्तर. या पद्धतीने चेंडू फेकला. पुलर लेनच्या चेंडूवरती सन्मान देणं फार गरजेचं आणि क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून नेहमीच यॉर्क लेनचा चेंडू पाहायला जात आहे, तसाच सन्मान दिला. चौकारानंतर लक्ष्मण गोरपेकर या फलंदाजाने सन्मान दिला. सिंगल नुसार स्ट्राइक रोटेट करताना पाहतोय आणि राजू काठे हा स्टॅकिंग एंडला येतो. 6 धावा दाबलकावरती. इथे पुन्हा एकदा गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. दूरवरचा पल्ला गाडायचा होता, येतोय हा चौकार. 4 धावा, गुड शॉट. वरती धाव संख्या 10 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय आपण. संघ 5 चेंडू फेकल्यात संजयने. 5 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. 45 धावांचा टार्गेट आहे. हाय चेंडू खोलवर टप्प्याचा, बॅक टू द बॉलर ड्राइव्ह करण्याचा बंद, डायरेक्ट हिट. यस, OUT. फलंदाज बाद लागतो हा पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये टीम नारिवलीला मात्र निश्चितच आपण पाहू शकाल एखादा गाणं कधीही फेमस होऊ शकतो. सध्या आपण पाहू शकाल यूट्यूबचा जमाना, कारण आपण पाहता रील्स सुद्धा चर्चित असणाऱ्या गोष्टी आहेत आणि कधी कुठला गाणं मात्र प्रसिद्ध होईल याच मात्र कोणच सांगू शकत नाही. सध्या क्रिकेटचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या रणसंग्रामामध्ये आपण पाहता अक्षरशः साक्षी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली थोडासा वडचढ होता, परंतु अंतिम चेंडूवरती जसा रनआउटच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद केला, संजयने मात्र जो डायरेक्ट हिट केला आणि हा डायरेक्ट हिट आपण नेहमीच पाहतोय 90% डायरेक्ट हिट करणारा फलंदाज नेहमीच बाद असतोय. 60% आपण पाहू शकता की फलंदाज कदाचित बचावताय आणि तसाच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. बघा रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहू शकता गरज होती का, बरेचसे समर्थक विचारत असतील, कारण ज्या फलंदाजाकडून बॅटमध्ये धाबा येत होत्या त्या फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करायची गरज होती का, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला. तर सामना कठीण थोडासा झाला नारिवली टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये विकेट आणि विकेट जातात धापलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात 10. येणाऱ्या 18 चेंडूवरती बनवायच्या आता 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती प्रवीणला आपण पाहू शकाल दुसरं षटक तो करण्यासाठी होता.
बॅटिंगसाठी बनडाऊनचा फलंदाज संदीप. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये, शतरक्षक तिथे आहे आणि संधी मिळाली आज. व्हाट अ कॅच. फलंदाज बाद लागतो दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम नारिवलीला. एकवीस धावा धाबालकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ट्वेंटी 21 धावा धाबालकावरती आपल्याला पाहू शकता. पण 10 धावा झाल्यात आणि 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी गमावल्यात. तर 10 धावा धाबालकावरती झाल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सूर्या प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती चोख प्रतिउत्तर. फलंदाजाला माघारी परतावा लागलाय. बॅटिंग साठी आपण पाहता नवीन फलंदाज. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू संकेत होता. चांगली गोलंदाजी सुरेख चेंडू फेकला. बघा हा दबाव आहे, प्रेशर. कारण आम्ही का चर्चा करत होत्या, कारण विकेट जेव्हा गेला रनआउटच्या स्वरूपाने प्रेशर बनवला आणि प्रेशर आपण पाहिलं टीम नारिवलीवरती आला आणि त्या प्रेशरवरती आता आपण पूर्णपणे नारिवली संघ हा बॅकफुटला जातो. हा फटका सुरेख आहे, ॲक्युरेट फटका. टायमिंग चांगलं होतं परंतु प्रोटेक्शन आहे तिथे. थोडंसं फंबल होताना पाहतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. छोटे छोटे मोमेंट फार गरजेचा. बघा क्रिकेट काल सुद्धा आम्ही पाहिल्या शेवटच्या क्षणापर्यंत लढती पाहिल्या. खिडकाली संघ जरी या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाल्या परंतु तिन्ही मॅचेस खिडकाली संघाच्या आम्ही पाहिल्या की शेवटच्या अंतिम चेंडूवरती त्यांनी सामने जिंकल्यात. आणि त्यामुळे आपण पाहू शकता की क्रिकेटमध्ये आपल्याला प्रत्येक चेंडूवरती लक्ष केंद्रित असणं फार गरजेचं आहे. छोटे छोटे मोमेंट फार गरजेचं आहे आणि ते जतन करणं फार गरजेचं आहे. बघा मिस्टेक झाली आहे, त्यानंतर 2 धावा येतात आणि 2 धावेच्या नंतर शॅकिंग एंडला फलंदाज येतोय पुन्हा एकदा संतोष काडे आणि संदीप हे मिडल ऑर्डरचे फलंदाज. या क्रिकेट म्हटलं की जबाबदारी सोपवणं फार सोपं आहे परंतु जबाबदारी घेणं फार कठीण आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल झाला नाही. पुलचा फडका होता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत दुहेरी अंक. बघा आता संघर्ष सुरू झालाय. धावा बनवण्याचा प्रयत्न एकंदरीत फलंदाजाने करताना पाहतोय. कारण 4 धावा आल्यात 2 चेंडूवरती आणि धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचतोय. प्रवीण गोलंदाजी सुरेख टप्प्यावरती मोठ्या फटक्यांपासून त्याने आतापर्यंत वंचित ठेवल्यात. 45 टू टार्गेट. चेसिंग ऑन आहे आणि या चेसिंग करत असताना या धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता की संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. कारण 2 विकेट कॅरी करताना पाहिला आपण. जय पिंपलादेवी मानपाड या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होता. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल होईल का. पुन्हा एकदा ड्रॉप. क्षेत्ररक्षकाची साथ आता मात्र मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. रणजित क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. दुसऱ्यांदा आपण त्याच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावर दुसरं सूर्या आणि दुसरं षटक सुरू असताना 16 या धावावरती धावसंख्या पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा चेंडूला प्रहार केलाय. वाडीस लोंगनला क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता मात्र व्यवस्थित चेंडूला अडवलं जातोय. फक्त एकच धाव. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतो ऑन द स्टंप.
षटक समाप्तीनंतर 17 धावा धाबालकावरती झाल्यात आणि आता येणाऱ्या क्षणामध्ये सामना थोडासा कठीण असू शकतोय कारण 12 चेंडू बघा थोडस फास्ट गेला लगेचच आपण क्षेत्ररक्षण पाणी तर धनंजय चालके सर आपण कुठं असाल तर आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे या आपण 17 धावा झाल्यात 17 आता हव्यात 28-17 पण हा अंक हा सुद्धा अशुभ मानला जातो क्रिकेटमध्ये तर अंकांची जर क्वांटिटी केली ना तर खरोखरच चला वेळ थोडंसं कमी घ्या आपण बघा पंच थोडंसं ऑन करा आम्ही सुद्धा सूचना करतोय परंतु तुम्ही सुद्धा ग्राउंडच्या आतमध्ये सूचना करा कारण मॅचला खूप वेळ घेतला गेला या सामन्याचा जर विचार केला तर मानपाडा संघ थोडासा वेळ आपण कमी घ्या वेळेवरती खेळा कारण अजून खूप मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत आजच्या रात्रीतील मॅच आपण पाहतोय हा चेंडू मात्र वीत होती मोठा फटका खेळू शकला असता परंतु लेग स्टंपला हा चेंडू होता सोडून जातोय व्हाईट बॉल 1+1 अतिरिक्त 2 धावा येतील 26 धावांची गरज आहे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 26 सामना काही होऊ शकतोय सामन्यामध्ये कोण जिंकणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय मानपाडा संघ जिंकणार की नारिवली संघ 12 मध्ये 26 गोलंदाज तयार पप्पू ऑन साइडला मात्र चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होणार की काय यस फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपाने अजून एक धक्का टीम नारिवलीला
पाहतोय मनोहर भोईर. आता सामना थोडस बदलताना पाहतोय. मानपाडा संघ थोडस सामन्यामध्ये बडचट पाहतोय आपण. धावफलकावरती धावसंख्या 20 झाल्यात. चांगली गोलंदाजी लेफ्ट आर्म सीमर. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थोडस फंबल होताना पाहतोय, परंतु खराब क्रिकेट, खराब कॉल. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपाने अजून एक विकेट कॅरी. तिसऱ्यांदा रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय या क्रीडांगणावरती. खराब कॉल पाहायला मिळतोय. नारिवली संघ जर हा सामना गमवतोय तर रनआउटच्या स्वरूपाने जे विकेट मात्र बहाल केल्या त्या वीस धावांची गरज. मॅचचा अपडेट पोहोचणं फार गरजेचं आहे, कारण 9 चेंडू आणि समीकरण बाकी आहे. पण प्रत्येक क्षणाला समीकरण बदलत जातोय. 9 चेंडू वरती आता 20 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. हा फटका मात्र स्ट्रेट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूला थांबवलाय आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. बघा जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळतोय. एकंदरीत मानपाडा संघ दुसऱ्या बाजूला नारिवली संघ, दोन्ही संघांना संधी हा सामना जिंकण्याची, कारण येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूवर 8 चेंडू आणि 8 चेंडू वरती 18 धावांची गरज आहे. 8 मध्ये 18. हाय चेंडू खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव होणार की काय. आता मात्र व्यवस्थित क्रीज वरती पोहोचताना पाहतोय दोन्ही फलंदाजांना 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 7 मध्ये 16. प्रत्येक चेंडूवरती मात्र बघा समीकरण बदलतोय. अगोदर आपण पाहिलं 21 धावांची गरज होती, त्यानंतर 20, त्यानंतर 18 आणि आता येणाऱ्या क्षणामध्ये 16 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. 7 चेंडू 16. या षटकामध्ये जर विचार केला तर चांगलं कमबॅक केलं. फुलटॉसचा चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू सीमा पार आणि सामन्यामध्ये हा ट्विस्ट. चेंडू चौकार, 4 धावा. गुड शॉट.
धावफलक बदलताना पाहतोय. तर 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. बाहेरचा सामना नारिवली संघ थोडस आपण पाहता कमबॅक करताना पाहता नारिवली संघाच्या फलंदाजांना 6 मध्ये 12 सामन्यामध्ये खूप मजा. 6 मध्ये 12 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गवासी राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहता. पुन्हा एकदा टाप्याच्या माध्यमातून जेल बुडाला क्षेत्ररक्षक जेल खाली नो मिस्टेक फलंदाज बाद लागतोय हा धक्का टीम नारिवलीला. बघा एक एक मोमेंटला सामना बदलत गेला. अगोदर आपण असं वाटलं की 12 धावा या नारिवली संघाला थोडस पुढे असेल, परंतु जसा विकेट कॅरी केली या षटकामध्ये बघा असं म्हटलं जातं की या सामन्यामध्ये फार महत्त्वाचं षटक फेकण्यासाठीची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते रजनीकांतच्या खांद्यावरती दिली आहे. आता क्रिकेटमध्ये जबाबदारी घेणं फार कठीण असतं आणि ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकंदरीत रजनीकांत घेताना पहिल्याच बॉलवरती पाठवल्या मैदानातून बाहेर फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ जाता. मनोहर भोईर आणि प्रेमनाथ हे दोन फलंदाज सामना जिंकून देतील का नारिवली संघाला की सामना जिंकेल मानपाडा संघ. पुन्हा एकदा मत पार केलंय क्षेत्ररक्षक त्या टर्न होतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांकडनं होतात चुका. चेंडू सीमा पार येतो हा लकी चौकार 4 धावा गुड शॉट. सामना सामना अप अँड डाऊन सुरू आहे. 50-50 बॅलन्स सामना आहे. कारण येणारे 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. बघा प्रत्येकी चेंडूवरती दुहेरी अंक हा प्रहार करावाच लागेल तर सामना जिंकता येईल. एक मोठा फटक्याने सामना वर्चस्व गाजू शकतो. पुन्हा एकदा आबेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जेल होईल का? यस. काय जेल टिपलाय. अप्रतिम जेल टिपला जातोय. फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने चौकार ठोकला होता प्रेमनाथ माघारी बरोबर बिग विकेट. अगोदरचे आपण 3 सामने पाहिले. तिन्ही सामन्यामध्ये आपण पाहता एकतर्फी लढत, परंतु या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतो. कारण येणारे 3 चेंडूवरती 8 धावांची गरज. बघा सामना कुठे होता. 12 धावांची गरज होते. पहिल्याच चेंडूवरती विकेट कॅरी केली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि पुन्हा एकदा गोलंदाज रजनीकांत हा विकेट कॅरी करतोय. जबरदस्त खेळ. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. मात्र ह्या चेंडूवरती प्रेक्षकांच्या नजरा असतील की या चेंडूवरती काय घडणार. आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यस नो आणि चुकी झाली आहे. फलंदाज बाद होतोय. लागतोय अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम नारिवलीला.
डबल कबड्डी धाव संख्या पाहायला मिळतोय 37 आकड्यावरती 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज शरद जातोय, पाहू शकता आपण 8 धावा या कंपल्सरी बनवाव्यात लागतील, अन्यथा हा सामना जिंकता येणार नाही. या टीम नारिवलीला मानपाडा संघाने केलेला पलटवार आपण पाहू शकाल. या पलटवाराने आपण पाहतोय की थोडस बॅकफुटला जाताना नारिवली संघ 3 फलंदाज बाद झाले याच षटकामध्ये. चौकार जरी आला तरी मात्र येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवला, थांबवला. हा फटका सुरेखा, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय? दुसरी धाव घेताना डायरेक्ट हिट दिलाय आणि इथे फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का. हा मात्र रनआउट नाही तर सामना आपल्या बाजूने नेलाय. फलंदाज होतो बाद. हार्दिक अभिनंदन आहे या सामन्यामध्ये. मास्टर तर निश्चित आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे आणि नेक्स्ट मॅच साठी घेसर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण आपलं लावायचं. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी केली, गोलंदाजी करत असताना अंतिम षटक फेकलं, 12 धावा बचावून ठेवल्या, 2 विकेट प्राप्त केल्या आणि फलंदाजी करत असताना 3 षटकाराच्या मदतीने